केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात संसदेत केलेल्या विधानाबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या निवेदन मागणीची इंडिया आघाडीकडून राज्यपालांच्या नावे असलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले। इंडिया आघाडी ज्यामध्ये शिवसेना, कम्युनिस्ट, वंचित बहुजन आघाडी, लोकस्वराज्य आंदोलन, भीमशक्ती, राष्ट्रवादी काँग्रेस अशा सर्व समविचारी संघटनांच्या वतीनं आपल्या या छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत आम्ही महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल यांना एक निवेदन सादर केलं आहे। आमची त्या निवेदनामध्ये अशी मागणी आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जे काही हा महायुती आणि मोदी सरकार जे आहे यांच्या माध्यमातून जी अराजकता जी माजलेली आहे, आज आपण बघत आहोत की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी निर्घृण हत्या केल्या जात आहेत। या ठिकाणी गृह विभागाचं बिलकुल त्या लक्ष नाही आहे। दुर्लक्षित झालेला असा महाराष्ट्र आपल्याला असं म्हणावं लागेल, कारण की पाठीमागे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेबाबतीत काही आंदोलन त्या परभणीमध्ये झालं होतं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केलं आणि त्या ऑपरेशनच्या माध्यमातून सूर्यवंशी नावाचा व्यक्ती त्या कोम्बिंगमध्ये पोलिसांच्या लाठीमारामध्ये बळी पडला। त्या बळी पडलेल्या सूर्यवंशीला, सोमनाथ सूर्यवंशीला महाराष्ट्र शासनानं 25 लाखाची मदत द्यावी व त्या कुटुंबातील, त्याच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्यावं अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे। त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये मस्साजोग या ठिकाणी संतोष देशमुख नावाचे जे सरपंच होते, त्या सरपंचाची काही गुंड टोळीच्या माध्यमातून निर्घृण हत्या करण्यात आली। आपण जर त्या सरपंचाचे फोटो किंवा त्याचं जर ते व्हिडिओ जर बघितले तर आपलं असं लक्षात येईल इतकी क्रूरतेने हत्या करण्यात आली की ती हत्या बघितल्यानंतर माणसाच्या अंगावरती शहारे उमटले। हे घडत असताना ती जी काही गुंड प्रवृत्तीची टोळी होती, त्या टोळीचा प्रमुख म्हणजे आपल्या या ठिकाणचा एक राजकीय माणूस आहे, तो त्यांच्या पाठीशी आहे आणि त्या पाठीशी राजकीय माणसाला या ठिकाणी राजीनामा द्यावा व त्याला मंत्रिपदाचा राजीनामा देऊन त्याला घरी बसवावं अशी पण आमची या ठिकाणी मागणी आहे। आम्ही असं म्हणत नाही की या ठिकाणी जातीवाद घडला किंवा धर्मवाद घडला किंवा काही घडलं, परंतु राजकीय गुंड टोळ्या ज्या आहेत या राजकीय लोकांनी पोचलेल्या आहेत आणि या माध्यमातून त्यांना तात्काळ फाशी शिक्षा व्हावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे।